तर डायरेक्ट आलो बघा बीडला गाडी न्यायला. व्हिडिओमध्ये पाहत चला. तर हॅलो भावनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ बिंघोळ करून आलो घराच्या बाहेर. आपल्या गाडीचं ऑइल पाणी चेक केलं. ऑइल पाणी चेक केलं. आपलं नियोजन होतं बघा बीडला जायचं आहे. मग खानापूर फाट्यावरून थांबलो वाट बघत, कस्टमर इथे येणार होते. मग त्यांना घेतल्यानंतर नीट निघालो बीडकड. तर माजलगावमध्ये आलो. माजलगावमध्ये आल्यानंतर हे जिओचा पंप आपला फेवरेट आहे बघा. इथं डिझेल टाकल्या आणि सणा निघालो बघा बीडकड. बीडमध्ये आल्यावर सर म्हणले जरा नाश्ता करू म्हणे. मी ठीक आहे चालतंय. तर मग एका हॉटेलवर आलो. इथं एक वडा सांबार हे सांगितला होता. इथं हाणला बघा रटा नंबर 1 मध्ये. आणि सरला त्याच हॉटेलला काम होतं, त्यांची काहीतरी मीटिंग होती. मग त्यांना सोडून आपल्याला काही काम नाही बघा. संदेश मोटरला आलो गाड्या पाहायला. मजा करू लागलो तुम्हाला. गाडी ही आपल्या घरच्या सारखीच आहे बघा. गाडी नंबर 1 स्कॉर्पिओ डिझायर होत्या गाड्या. आणि आपल्याला ही डिझायर पटली बघा. 1 नंबर फर्स्ट ओनर गाडी होती. पण किंमत जरा जास्ती सांगू लागली. मग तिथून मी चला कुठेतरी साईडला जाऊन बसाव. मग साईडला सावलीतून नंबर 1 मध्ये बसलो बघा. मग नंतर संध्याकाळी सरचा फोन आला, या म्हणे टाटा शोरूमला. त्यांना गाडी पाहिजे होती, सफारी घ्यायच्या जोडात होती. मग इथं आलो. इथं म्हणे टेस्ट ड्राईव्ह घेऊ. असली तर भारी गाडी आहे का नाही बघा ही सफारी, लईच नंबर 1. आणि ही होती ऑटोमॅटिक. आपण कधी चलिलीच नाही ऑटोमॅटिक. त्यामुळे चलवा. ठीक आहे बा. मी काय न चलायला काय झालं, असली भारी फिलिंग येऊ लागली. म्हणजे लईच भारी खतरनाक गाडी. मग काय टेस्ट ड्राईव्ह घेऊन शोरूममध्ये आलोत. आणि हिची किंमत आहे बघा 25 लाख. आपल्या रेंजच्या बाहेरची गाडी. नंतर सरला म्हणलं बाहेर बसतो म्हणलं, तुमचं उद्या किती वेळ लागतंय. बाहेर आलो आणि थोडा वेळ सर पण आले. मग काय त्यांना घेतलं बघा आणि नीट निघालो परभणीकडं. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा सांगा आणि लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.